बातमी महत्त्वाची आहे। नाशिकमध्ये तपोवन पाठोपाठ सोमेश्वर मंदिराजवळ जॉगिंग ट्रॅक होणार आहे आणि तेच आता वादात सापडण्याची शक्यता आहे। शेकडो झाडांमधून काँक्रीटचा रस्ता तयार करण्याचा घाट या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। कुणाच्या मागणीवरून ट्रॅक तयार करत आहात? शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास शिंदे यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे। राज्य सरकारने गेल्या आठवड्यामध्ये 29,000 कोटींची मागणी केली आहे। केंद्राकडे मागणी केल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ही माहिती आहे। 1 कोटी 3 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे असं देखील दत्ता भरणे यांनी स्पष्ट केलंय। 1 कोटी 3 लाख हेक्टर हे पिकांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि ही माहिती अचूक असावी म्हणून केंद्र राज्य सरकारने मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारकडे हा साधारणतः 29,000 कोटी रुपयाची मागणी ही राज्याने केंद्र सरकारकडे केलेली आहे। लवकरच ते पैसे मिळतील। तर दत्ता भरणे यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे। राज्य सरकारने गेल्या आठवड्यात 29,000 कोटींची मागणी केली आहे। केंद्राकडे मागणी केल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिलेली आहे।